हे शिस्तीचे आहेत, नेत्यांचं मानणारे आहेत. त्याच्यामुळं आमच्यामार्फत ज्या ज्या ठिकाणी फॉर्म भरले गेले होते त्या ठिकाणी स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी पुढाकार घेतला आणि आमच्या सगळ्या मंडळींना सूचना दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची देखील माझी परवा चर्चा झालेली होती. काल गिरीश भाऊंची देखील माझी चर्चा झाली. बावनकुळे साहेब देखील त्या बैठकीला उपस्थित होते. दादासाहेब भुसे देखील त्या बैठकीला उपस्थित होते. आणि ज्या ज्या ठिकाणी महायुतीच्या विरोधामध्ये चुकून अनावधानानं किंवा गैरसमजातनं फॉर्म भरलेले आहेत ते नेत्यांनी चर्चा करून मागे घ्यावेत अशा पद्धतीची देखील चर्चा झाली. आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद झाली. त्याच्यामुळे तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे नेत्यांचे आदेश मानणारे कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे काल जी मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा झाली असेल, गिरीश भाऊंच्या बाबत चर्चा झाली, माझी गिरीश भाऊंची देखील आत्ता तासाभरापूर्वी चर्चा झाली. त्याच्यामधनं सकारात्मकच गोष्टी नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये घडतील आणि शिवसेनेचे आमचे उमेदवार नरेंद्रजी दराडे हे निवडून येतील हा विश्वास आम्हाला आहे. नाही, दोन्ही बंधूंच्या बाबत मी म्हटलं, गणेशजी असतील किंवा त्यांचे बंधू असतील, गोकुळ या दोघांच्या बाबतीमध्येच मी बोललो की गिरीश भाऊंनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि माननीय गिरीश महाजन या मंत्री महोदयांवर ते ज्येष्ठ आहेत, आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांचं ते ऐकतील असं त्यांनी अनेक बाईटमध्ये देखील सांगितलेलं आहे गीते साहेबांनी, बरोबर ना, म्हणजे जे तुमच्याकडनं. त्याच्यामुळं गिरीश महाजन साहेबांवरच माझी उमेदवारी अवलंबून आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे महायुतीमध्ये गिरीश महाजन साहेब हे समन्वय समितीमध्ये देखील आहेत, आमचे ज्येष्ठ मंत्री देखील आहेत आणि या बाबतीमधली सकारात्मक भूमिका स्वतः गिरीश भाऊंनी काल माझ्यासमोर घेतलेली आहे. त्याच्यामुळे गीते साहेबांशी ते चर्चा करतील, त्यांची समजूत काढतील आणि आमच्या नरेंद्र दराडे साहेबांचा विजय सुखकर करतील. गोकुळ गीते असं म्हणतात की मी भाजपमध्ये नाहीये, त्यामुळे भाजपच्या नेत्यांचं ऐकण्याचं माझं काही संबंध नाहीये आणि त्यामुळे मी जे आहे ते अर्ज कायम ठेवू आणि निवडणूक लढवू असं नाही. मला असं वाटतं की आताच या सगळ्या गोष्टीवर मी बोलणं योग्य नाही. कारण एखादं माझं वाक्य उगाचच कुठंतरी काही म्हणजे त्याचा अर्थ वेगळा असायचा, अर्थ कोणीतरी वेगळा लावायचा, तर मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. माझा पूर्ण आणि माझ्या पक्षाचा हा गिरीश महाजन साहेबांवर विश्वास आहे आणि गिरीश महाजन साहेब आज संध्याकाळपर्यंत मार्ग काढतील आणि महायुतीचा विजय सोपा करतील अशी माझी खात्री आहे. नाही, आता एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांना काय शब्द द्यायचा काय नाही द्यायचा हे गिरीश भाऊ आणि देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब ठरवतील. आमच्याकडे तर थेट माननीय एकनाथ शिंदेसाहेबच ठरवतात. त्याच्यामुळे तो शिंदेसाहेबांचा अधिकार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काय करायचं हे सुनेत्राबाईंनी ठरवतील. परंतु आमच्या तिन्ही नेत्यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे. कुठेही गैरसमज मतदारांमध्ये असता कामा नये असं त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि महायुतीच्याच 17 उमेदवारांना महायुतीच्या मतदारांनी अजून दुसरीकडची मतं जर येणार असतील तर ती घेऊन मतदान करावं अशा पद्धतीची विनंती केलेली आहे. नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराजी आहेत, कारण आपल्या पक्षामध्ये पण सुद्धा नाराजी दिसून येते. उमेदवार असता तर उमेदवारी अर्ज भरत सुद्धा नव्हते. नाही, आता सुहास अण्णा त्या दिवशी नव्हते म्हणजे सुहास अण्णा नाराज आहेत असं त्याला चेहरा ऐका, सुहास अण्णांना तुम्ही नाशिक जिल्हा म्हणून ओळखत असाल, पण सुहास अण्णाला राजकीय मी गेली 30 वर्ष ओळखतो. त्याच्यामुळं नाराजी असली आणि नसली तरी त्यांच्या चेहऱ्यावर हास्यच असते, हे तुम्हाला माहिती आहे. पण हे जे हास्य आहे हे नाराजीचं नाही. ते स्वतः साहेबांशी आज बोलले, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांशी बोलले. मी उलट मला असं वाटलं होतं की ते नाराज असतील म्हणून मी त्यांना सांगितलं की मी घरी येतो. तर त्या व्यक्तीनं मला असं सांगितलं, हे काय तुमच्या घरचं काम नाही, हे पक्षाचं काम आहे. त्याच्यामुळे तुम्ही जिथं आहे तिथं येतो आणि आम्ही काही ठिकाणी अन्य लोकांनी जे फॉर्म भरलेले होते त्यांच्या घरी देखील जाऊन आलो. सुहास अण्णांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता. महानगरपालिकेचे उपमहापौर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामुळं आमची जी काही मतं आहेत, भाजपाची जी काही मतं आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी मतं आहेत ही महायुतीला मतदान करणारी मतं आहेत आणि त्या बाबतीत जो गीते साहेबांचा विषय आहे, गणेश गीते साहेबांचा आणि त्यांच्या बंधूंचा, हा विषय लवकरात लवकर गिरीश महाजन साहेब सोडवतील हा ठाम विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. कारण गिरीश महाजन साहेबांच्या सांगण्यावरून मी नक्की फॉर्म मागे घेऊ शकतो असे अनेक बाईट त्यांचे आम्ही ऐकलेले आहेत.
नाही, पहिली गोष्ट अशी आहे की शिवसेना हा असा एक पक्ष आहे की तिथे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तो क्रायटेरिया काय होता, कशा पद्धतीचा होता, याच्यापेक्षा पक्षाच्या प्रमुखांचा आदेश झालेला आहे, पक्षाच्या मुख्य नेत्यांचा आदेश झालेला आहे. त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून मी देखील संपर्क मंत्री इथला असल्यामुळं साहेबांना शब्द दिलाय की आम्ही सगळे एकत्र आहोत, चिंता करण्याची काय आवश्यकता नाही. तुम्ही इतर काही उमेदवारांची भेट घेतली, मात्र गणेश गीते यांची तुम्ही भेट घेणं अपेक्षित होतं, परंतु ताई, गणेश गीतेंची हे बघा, गणेश गीतेंची नक्की भेट मी घेईन. गणेश गीते आता जर नाशिकमध्ये आले असतील तर मी नक्की भेट घेईन, पण माझी जी माहिती अशी आहे की गणेश गीते काल रात्रीपासून मुंबईला आहेत. तुम्ही येणार म्हणूनच गेले. आता मी सांगितलं की गिरीश महाजन साहेबांनी त्यांना बोलवून घेतलं. गिरीश महाजन साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांकडे त्यांना घेऊन गेले होते, ही इथपर्यंत मला माहिती आहे. पण त्याच्या पुढे जाऊन मी सांगितलं की गणेश गीते साहेबांच्या बाबतीत मी बोलण्यापेक्षा त्यांनी स्पष्ट तुमच्यामार्फत बाईट दिलेला आहे की गिरीश महाजन साहेब जे सांगतील ते मी करणार आहे. त्याच्यामुळे गिरीश महाजन साहेब समन्वय समितीचे सदस्य आहेत, आमचे ज्येष्ठ नेते आहेत महायुतीतले. त्याच्यामुळे गिरीश महाजन साहेब महायुतीच्या संदर्भातला हा जो निर्णय आहे, त्यांचा अर्ज मागे घ्यायचा, हा पुढाकार घेऊन घेतील, हा विश्वास आम्हाला शिवसेनेच्या सगळ्या मंडळींना आहे. सावंत साहेब, अशीही आता चर्चा आहे सुरू की शिंदेच्या सेनेला